लेला आहे। नमस्कार, माझं नाव बबन गोरामन, आदिवासी सेवक महाराष्ट्र शासन आणि अध्यक्ष आदिवासी पारधी विकास परिषद। मी पहिले प्रथम एबीपी माझाचं धन्यवाद करतो, त्यांना अभिनंदन करतो, आभारी आहे। कारण की जे अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न होता पारधी समाजांचा, ज्याच्यामुळे अनेक पारधी समाजांचे विद्यार्थी शिकू शकले नाही आणि या एबीपी माझ्यांनी आमच्या गावावर या 3 भगिनीचं वृत्तांतर दिलं। त्यांनी लगेचच महाराष्ट्र शासनाचे महसूल मंत्री त्यांचं पण सुद्धा मी खूप खूप आभारी अभिनंदन करतो, कारण की त्यांनी दखल घेतल्यामुळे महाराष्ट्रातील पूर्ण शासन खडबडलं आणि नागपूर जिल्ह्यातील शासनाने बरीच दखल घेऊन लगेच एबीपी माझ्यांनी वृत्तांत दाखवल्याबरोबर बावनकुळे साहेबांनी लगेच आदेश दिले आणि त्याच्यानंतर आयुक्त मॅडमनी विशेष बाब म्हणून बैठक घेतली या विषयावर आणि त्या बैठकीचं रूपांतर असं झालं की आमच्या नागपूर जिल्ह्यातील कमसे कम जेवढे पारधी 42 पारधी बेड्या आहेत, त्या 42 पारधी बेड्यावर छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य अभियान अंतर्गत कमसे कम 12 ते 1500 सर्व जातीचे दाखल्याची त्यांनी या 2-3 महिन्यामध्ये दिलेले आहे। 1200 दाखले विद्यार्थ्यांना मिळाले, 1200 तो 1500 पर्यंत दाखले मिळालेले आहेत आणि विविध दाखले मिळाले आहेत। म्हणून मी महाराष्ट्र शासनाचे नागपूर जिल्ह्यातील आणि एबीपी माझ्याचे खूप खूप आभारी आहे, धन्यवाद म्हणतो। आणि शासनास माझी विनंती आहे की जे आज बावनकुळे साहेबांनी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री असताना आणि हीच नागपूर जिल्ह्याची दखल घेऊन अमरावती जिल्ह्यामध्ये जे पालकमंत्री आहेत त्यांनी बी लगेच त्यांनी आजच ते हे मोठाबाई कार्यक्रम घेऊन पारधी समाजांच्या विकासासाठी जे पाऊल उचललं, तरी अशाच प्रकारचे मी सर्व महाराष्ट्र शासनातील मंत्र्यांना विनंती करतो की बावनकुळे साहेबांची दखल घेऊन पूर्ण सर्व मंत्र्यांनी असंच काम करावं आणि पारधी समाजांचा दिलासा मिळावा। धन्यवाद। तर एबीपी माझाने या 3 बहिणींचा प्रश्न उचलला होता। तिघींना लगेच जात वैधता प्रमाणपत्र मिळाले होते आणि आता जात वैधता प्रमाणपत्र पण त्यांच्या हाती पोहोचले, त्यामुळे त्यांचा शिक्षणाचा जो प्रश्न आहे तो सुटलेला आहे। मात्र अपेक्षा त्यांची आहे की राज्यात इतर ठिकाणी जे पारधी विद्यार्थी 1950चा पुरावा नाही म्हणून जात प्रमाणपत्र आणि पुढे जात वैधता प्रमाणपत्रापासून वंचित राहतात, त्यांच्या संदर्भातही शासनाने प्रशासनाने अशाच पद्धतीने विचार करावा आणि त्यांनाही दिलासा द्यावा। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।